RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिने नुकतीच KYC संदर्भात एक नवीन नियमावली आणलेली आहे। या नवीन नियमावलीनुसार KYC मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदलामुळे बँकांचे जे कस्टमर आहेत त्यांच्या खात्यामध्ये आर्थिक अफरातफर होऊ नये आणि त्यांचं अकाउंट सुरक्षित राहावं या संदर्भाने नवीन नियमावली KYC संदर्भात RBIने केलेली आहे, जेणेकरून याचा फायदा जो आहे तो कस्टमरला नक्कीच होणार आहे। आता नेमकं KYC म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना माहीत आहे KYC म्हणजे नो युअर कस्टमर। आणि आपण जेव्हा बँक खातं उघडत असतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला बँक खाते उघडताना KYC करायची किंवा आपले पैसे आले बँक खात्यामध्ये, जसं की आताच्या नवीन स्कीम लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर स्कीम असतील, त्याचे जेव्हा पैसे येतात तर बँकवाले आपल्याला म्हणतात की KYC करून घ्या, तुमचं आधार कार्ड आणून द्या, KYC करू। KYC म्हणजेच काय, तर नो युअर कस्टमर म्हणजेच तुमचा जो बँकेचा जो कस्टमर आहे, म्हणजेच आपण जे खातेधारक आहोत त्या खातेधारकाला ओळखणे किंवा त्याची पुरेशी ओळख बँकांकडे असणे, तर यालाच आपण म्हणत असतो नो युअर कस्टमर म्हणजेच KYC थोडक्यामध्ये। तर याच्यामध्ये काय असतं की जो कस्टमर आहे ज्याचं खातं बँकेमध्ये आहे तर त्याचा पूर्ण नाव असेल, पत्ता असेल, ओळख असेल, तर या सर्व बाबी ज्या आहेत त्या बँकेकडे असतात, जेणेकरून त्याचं अकाउंट जे आहे ते सिक्युअर राहावं आणि बँकेला आपला कस्टमर नेमका कोण आहे ते देखील तेथे ओळखण्यास किंवा त्याचं अकाउंट मेंटेन करण्यास मदत होत असते। पूर्वी जे काही आपण बँक खात्यासोबत जोडलेलं आयडेंटिटी कार्ड असेल त्यासोबत आता आपल्याला राहत्या घराचा फोटो, पत्ता असेल, या संदर्भामध्ये एखादं डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे। सोबतच आपला नवीन आत्ताचा जो अपडेट फोटो असेल तो सुद्धा इथे आपल्याला सबमिट करायचा आहे। सोबतच मग त्यामध्ये पॅन कार्ड असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा इलेक्शन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, या संदर्भातील कुठलेही डॉक्युमेंट आपण येथे KYC साठी आपल्या बँक खात्याला जोडायचं आहे बँकेमध्ये जाऊन। यामध्ये नवीन एक व्याख्या आहे डिजिटल KYC। तर डिजिटल KYC म्हणजेच काय, तर बँकेने ही सुद्धा सुविधा कस्टमरांना उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये कस्टमर हा आपल्या बँकेशी डिजिटली कॉन्टॅक्ट करतो, ऑनलाईन कॉन्टॅक्ट करतो आणि तेथूनच तो आपलं आधार कार्ड असेल, स्वतःचा लाईव्ह फोटो असेल, ह्या गोष्टी तो सबमिट करू शकतो। यालाच आपण डिजिटल KYC म्हणू शकतो। आणि दुसरी म्हणजेच काय, तर फिजिकल KYC। फिजिकल म्हणजे आपण स्वतःहून बँक शाखेमध्ये जायचं आणि आपला पुरावा जो आहे, ओळखीचा पुरावा आणि आपला अद्ययावत फोटो आपल्याला सबमिट करायचा, याला फिजिकल KYC आपण म्हणू शकतो। मग RBIने आता नेमके KYC मध्ये कुठले बदल केलेले आहेत ते आपण जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम पहिला जो बदल आहे तो आहे की KYC ची जी पद्धत आहे ती एकदम सोपी करणे, कस्टमरला एकदम सोप्या पद्धतीने KYC करता आली पाहिजे आणि कुठलीही KYC संदर्भात जी कंप्लेंट असेल, यापूर्वीच्या ज्या कंप्लेंट असतील, तक्रारी असतील, त्या तक्रारी पूर्णतः निपटारा करणे, पूर्णतः तक्रारी सोडून घेणे, या पद्धतीचं काम जे आहे या पहिल्या नियमामध्ये बदल करून केलेला आहे। म्हणजेच नो फ्रेश कस्टमर ड्यू डिलिजन्स CDD म्हणजेच काय, तर कुठल्याही नवीन किंवा जुन्या कस्टमरची तक्रार असू नये, ही बाब येथे लक्षात घेतलेली आहे या नव्या बदलामध्ये। दुसरा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे हाय रिस्क मॉनिटरिंग। यामध्ये काय करण्यात येणार आहे की जे खाते, जे बँक अकाउंट धारक आहेत त्यांचं अकाउंट आहे जे हाय रिस्कवरती आहेत, जे हॅकर्स असतील ते त्या खात्यावरती अटॅक करत असतील वारंवारती, असे जे हाय रिस्क अकाउंट असतील त्यांना ओळखणे आणि हे ओळखलेले हाय रिस्क अकाउंट वेगळे करणे आणि त्यांच्यावरती पुन्हा जास्त पाळत ठेवणे, त्यांना एक्स्ट्रा सिक्युरिटी देणे, हा एक दुसऱ्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तिसरा जो बदल करण्यात आलेला आहे KYC मध्ये तो आता KYC पिरियडिक म्हणजेच काय, तर नियमित कालावधीमध्ये KYC करण्यात येणार आहे। म्हणजेच काय, तर पूर्वी खाते उघडताना KYC केली जात असे, आता काय करणार आहे, पिरियडिक म्हणजे काही कालावधीनंतर, म्हणजेच 1 महिना असेल, 2 महिना असेल, 3 महिन्यानंतर सतत ते नेहमी KYC करत राहणार। पण आपल्याला घाबरून जायची गरज नाही आहे की जर ते दर 2-3 महिन्यानंतर KYC करतील मग काय आपल्याला दर 2-3 महिन्यांनी आपले डॉक्युमेंट सबमिट करायचे का, तर असं बिलकुल करण्याची गरज नाही आहे। हाच येथे त्यांनी बदल केलेला आहे। जो डाटा तो आपल्याकडून प्रथम घेतील त्याच डाट्यावरती ते आपली KYC त्यांनी जो काही टाईम पिरियड ठरवलेला आहे त्या टायमावरती करतील। फक्त जर आपला काही बदल असेल तर मात्र आपल्याला तिथे फिजिकली जावं लागणार आहे। त्यानंतरचा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे KYC अपडेट जे आहे ते आता
प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा KYC करण्यात येईल, अपडेट करण्यात येईल, तर ते KYC रजिस्ट्री रेकॉर्डला अपलोड करायचं आहे, जेणेकरून हा डाटा जो आहे त्यांच्याकडे संग्रही राहील आणि ते वारंवार या डाटाच्या आधारेच आपली KYC जी आहे तर ते करतील. त्यानंतरचा बदल जो आहे तो आहे एका व्याख्येमध्ये बदल केलेला आहे. इथे त्यामधलं एक सेक्शन नावाचं जी व्याख्या होती ती सेक्शन नावाची व्याख्या काढून तेथे पॅराग्राफ नावाची व्याख्या आता इथे सबमिट केलेली आहे. हा एक बदल आहे. यामध्ये मग ठळक जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला एकदा आपला ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि आपला लेटेस्ट फोटो सबमिट करावा लागणार आहे. बाकीची जी प्रोसेस आहे ती तांत्रिक बाबी ऑफिसच्या संदर्भात आहे, तर त्यामध्ये आपल्याला तेवढा इंटरफेअर करण्याची जरूरत नाही आहे. तर मग इथे आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी KYC करायची का? तर मित्रांनो, आर्थिक व्यवहार असतात आणि या आर्थिक व्यवहारावरती सायबरवरती अटॅक होत असतात. हॅकर्स आपले अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला फोन येतात, OTP सांगा, अशा प्रकारचे, किंवा इंटरनेट बँकिंगद्वारा सुद्धा बरेच फ्रॉड इथे केले जातात. तर हे आर्थिक गैरव्यवहार टाळावे किंवा हे आर्थिक गैरव्यवहार होऊ नयेत आणि आपली आर्थिक फसवणूक होऊ नये, त्यामुळे ही KYC अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती नक्कीच आपण सर्वांनी करून घेतली पाहिजे. आणि हे जे RBIने नवीन KYCचे नियम बदलले आहेत ते नक्कीच कस्टमरच्या, बँक खातेधारकाच्या फायद्याचे आहेत, जेणेकरून आपलंच बँक खातं जे आहे ते सुरक्षित राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो की ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.